US 100 रिव्हिजन ऍडव्हान्स कोर्स पार्ट 2 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भावांनो बघा, अगोदर मी आता एक एक स्ट्रॅटेजी क्लिअर करायला चालू करतो. तुम्हाला डायरेक्टली स्ट्रॅटेजी सांगेन. स्ट्रॅटेजी व्हिडिओ एकदम शॉर्ट मध्ये असतील. एक्झाम्पल लगे लगे सांगणार नाही. अगोदर स्ट्रॅटेजी संपू द्या. 3-4 दिवसामध्ये सगळ्या स्ट्रॅटेजी समजतील. त्याच्यानंतर आपण फुल टोटली बॅक टेस्ट करू एक दिवस की कोणती स्ट्रॅटेजी तर अप्लाय झाली, कोणती तिथं झाली. ठीक आहे, लाईव्ह मध्ये तर ऑटोमॅटिक ते होणं जाईल तुम्हाला, त्याचं काही टेन्शन नाही. पण अगोदर बॅक मध्ये तर समजलं पाहिजे मार्केटमध्ये की बाबा अपसाईड का गेलेला आहे, डाऊन साईड का गेलेला आहे. हे जर बॅक टेस्टिंग मध्ये समजलं तर ते फ्रंट मध्ये समजणार आहे. तुम्हाला वाटतं की फ्रंट मध्ये ट्रेड करून दाखवा, अरे तुम्हाला बॅकचं काय समजत नाही, फ्रंटचं काय आहे. त्या सोडून विषय डायरेक्टली येतो स्ट्रॅटेजीवरती. बघा, आता ट्रॅप तर तुम्हाला समज असेल, पहिला व्हिडिओ नीट बघितला असेल तुम्ही. लेवल ड्रॉ केले असतील, कुठली डे लो, डे हाय, क्लोजिंग प्राइस, सायकोलॉजिकल नंबर, इम्पॉर्टंट, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. ठीक आहे, आता बघा सिंपल आहे. पहिली स्ट्रॅटेजी आहे हाय ब्रेकआउट हंटिंग. ओके, हाय ब्रेकआउट हंटिंग खूप कमी वेळा होते. कमी वेळा होते म्हणण्यापेक्षा मी काय म्हणेन त्याला की जास्त वेळा ते ट्रेड बनत नाहीत असं म्हणेन. ट्रेड जास्त वेळा बनत नाही. हंटिंग होतेच, हंटिंग तर होणारच आहे. ह्याच्या मागच्या अगोदर सायकोलॉजी समजून घ्या. बघा, मार्केट असं असं समजा लास्ट दिवस आहे, हा हाय बनवलेला आहे आणि मार्केट इथं असं क्लोज झालेलं आहे. ठीक आहे, आपण इथं हायची लेवल ड्रॉ करून ठेवलेली आहे. मग ही हायची लेवल नेमकं आहे काय बाबांनो? ही काय आहे? रेजिस्टन्स. काय रेजिस्टन्स आहे बाबा? डे हायची लेवल का रेजिस्टन्स आहे? तर इथून मार्केटने एक चांगला फॉल केलेला आहे, म्हणून ही डे हायची लेवल जी आहे ती कशाचं काम करणार? रेजिस्टन्सचं काम करणार. कोणासाठी करणार? रिटेलरसाठी करणार. बरोबर. मग दुसऱ्या दिवशी मार्केट ओपन झालं. सपोज करा ओपन झालं इथं. बघा, इथं ओपन झालं, चालू झालं, दर गेलं गेलं, जाऊन काय केला? ब्रेकआउट दिला. मला सांगा, रेजिस्टन्सच्या ब्रेकआउटवरती रिटेलर लोक काय करतील? सिंपल आहे, रेजिस्टन्सच्या ब्रेकआउटवरती रिटेलर लोक बाय साईडला पोझिशन बनवतील. बरोबर. रिटेलर लोक कुठं पोझिशन बनवतील? बाय साईडला पोझिशन बनवतील. मग मार्केटमध्ये रिटेलरचे स्टॉप लॉस कुठं अवेलेबल होतील? डाऊन साईडला अवेलेबल होतील. बरोबर. म्हणजे रिटेलरने बाय केलं की त्यांचे स्टॉप लॉस कुठं अवेलेबल होतील? डाऊन साईडला. त्याला सिंपल भाषेमध्ये म्हणायचं लिक्विडिटी. ओके, मग रिटेलरने बाय केला की इथं येते एक रेड कॅन्डल. कोणती कॅन्डल येते इथं? आपण रेड कॅन्डल बनवूया. इथं येते रेड कॅन्डल. ही रेड कॅन्डल आपल्यासाठी कन्फर्मेशन असणार आहे. ओके, अशा प्रकारे रेड कॅन्डल आली. ही रेड कॅन्डल क्लोज होऊ द्यायची. रेड कॅन्डल क्लोज झाली, नेक्स्ट कॅन्डल चालू झाली. बघा इथं नेक्स्ट कॅन्डल काय होईल? चालू होईल, थोडीशी वर जाईल, थोडी खाली येईल, थोडी वर, थोडी खाली. जसं या लोच्या खाली निघायला लागली, म्हणजे मागच्या जी रेड कॅन्डल क्लोज झाली त्या लोच्या खाली निघायला लागली, आपण सेल साईडला पोझिशन मारतो मार्केटमध्ये. तिथून एक चांगलं मोमेंटम आपल्याला बघायला भेटतं. ही अशी स्ट्रॅटेजी आहे. हे वाला स्ट्रक्चर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, ड्रॉ करून घ्या. काय करायचं ते करा, पप्पी घ्या, मला फरक पडत नाही. पण हे स्ट्रक्चर असं होतं आणि मार्केट असंच वर्क करतं. सिंपल समजलं. आता ह्याच्यामध्ये काही रूल आहे, रूल समजून घ्या. बघा, हा जो ब्रेकआउट झालेला आहे तो कसा झालेला आहे? ग्रीन 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 ग्रीन, म्हणजे डायरेक्टली ग्रीन 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 कॅन्डल आल्या आणि ब्रेकआउट झाला. इथं सपोज करा, आता बघा सायकोलॉजी समजून घ्या. प्रत्येक गोष्टी मागची सायकोलॉजी समजून घ्या तुम्ही. सपोज करा, बघा इथं ग्रीन ग्रीन म्हणल्या आणि इथं एकच रेड कॅन्डल म्हणली असेल, रेजिस्टन्सचा रेड कॅन्डल म्हणली. मला सांगा, आता रेजिस्टन्सचा रेड कॅन्डल म्हणली, ह्याचा अर्थ काय असेल बाबा? रिटेलरने काय केलं असेल? सेल साईड पोझिशन बनवली असेल. बरोबर. आणि रेड कॅन्डल बनून जर मार्केटमध्ये ब्रेकआउट झाला तर इथं डायरेक्टली सेलला पोझिशन बनवायची नाही. ओके, इथं अशी सेलला पोझिशन बनवायची नाही. अगोदर भरपूर लोक हीच मिस्टेक करायची. इथं रेड कॅन्डल बनायची, मग ब्रेकआउट व्हायचा, रेड बनले की सेल करायची, मग त्यांचा लॉस व्हायचा. तर ही मिस्टेक आता बऱ्यापैकी सगळ्यांची आवड झालेली आहे. ठीक आहे, तर इथं काय करणार? कशी वाट बघणार आपण? प्रॉपर रिटेस्टची वाट बघणार. तर प्रॉपर टेस्ट काय असतो? ही प्रॉपर टेस्टची जी स्ट्रॅटेजी आहे ना, तुम्हाला शेवट सांगेन, 1-2-3 दिवसामध्ये येऊन जाईल तुमच्यापर्यंत. ह्याच्यासारखा विनिंग रेशो आर कुठं सुद्धा नाही मार्केटमध्ये. कोणाकडे विनिंग रेशो नसेल एवढा विनिंग रेशो आहे प्रॉपर रिटेस्टचा. आपण काय करणार? प्रॉपर रिटेस्टची वाट बघणार. मग येणारी रेड कॅन्डल आपल्यासाठी कन्फर्मेशन, आणि मग तिच्या लो ब्रेकआउटवरती आपण सेल साईडला एंट्री बनवणार. ओके, ही स्ट्रॅटेजी परत तुम्हाला ब्रीफली एक्सप्लेन करेल. मी सांगितला हा रूल तुम्हाला. काय रूल सांगितला? इथं रेड कॅन्डल आपल्याला नको आहे. ओके, दुसरा रूल काय? इथं जी कन्फर्मेशन कॅन्डल बनते बाबांनो, जी कन्फर्मेशन कॅन्डल बनते ती 40 पॉईंट पेक्षा मोठी नसावी. 40 पॉईंट पेक्षा मोठी नसावी. बघा, इथं जी कॅन्डल बनते ती 40 पॉईंट पर्यंत, ॲव्हरेज 40 पॉईंटचा आहे. ॲव्हरेज 40 पॉईंटचा आपल्याला पाहिजे, एवढी कॅन्डल बनवली 40 पिपची. ठीक आहे, 40 पिप म्हणूया सोप्या भाषेमध्ये. 40 पिपची कॅन्डल बनली पाहिजे.
कधी कधी काय होतं तुम्हाला सांगतो, अशी बनते 40-50 बनते बरं का कॅन्डल, पण एवढी मोठी बनते. तुम्हाला सांगतो 40-50 कॅन्डल पण एवढी मोठी दिसायला दिसते ती. रिझन इकडल्या कॅन्डल छोट्या छोट्या असतात आणि इकडली एक 40 कॅन्डल एवढी मोठी दिसते. मग अशा वेळेस काय होतं माहितीये का, इकडल्या कॅन्डलच्या रिस्पेक्टमध्ये ही रेड कॅन्डल मोठी आहे बरोबर, इकडल्या कॅन्डलच्या रिस्पेक्टमध्ये ही कॅन्डल मोठी आहे. मग होतं काय की रिटेलर लोक एवढी मोठी रेड कॅन्डल बघून सेल करायला चालू करतात. जसं की इनगल्पिंग झाली आहे बाबांनो, 3 कॅन्डल इनगल्प करून घेतात, मग ती सेल करायला चालू करतात. अशा वेळेस एक स्टॉप लॉस हिट व्हायला आपला चान्स आहे. एक एक गोष्ट नीट लक्षात ठेवा बरं का. प्रत्येक गोष्टी मागची जर सायकोलॉजी तुम्हाला समजली ना तर काही टेन्शन नाही. आता इथं सिंपल सायकोलॉजी आहे ना की बाबा एवढी मोठी रेट बनली तर रिटेलर काय करत असतील बाबा, सेल सुद्धा करत असतील का नाही, असं पण होतं का नाही मार्केटमध्ये. मग ही सायकोलॉजी तुम्हाला समजली पाहिजे. ठीक आहे. आता बघा पुढचा रूल काय, 40 कॅन्डलचं सांगितला, मोठी कॅन्डल नको हे पण सांगितलं. आणि कधी 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 40 पॉईंटची कॅन्डल छोटी वाटते. 40 पॉईंटची कॅन्डल छोटी वाटते का तर इकडल्या कॅन्डल मोठ्या मोठ्या असतात. त्यावेळेस 50 पिपची कॅन्डल असली तरी सुद्धा ट्रेड मारू शकता. म्हणजे सोप्या भाषेमध्ये ज्या इकडे कॅन्डल बनतायत ना त्याच्या रिस्पेक्टमध्ये ती कॅन्डल ऍव्हरेज पाहिजे. ओके, त्याच्या रिस्पेक्टमध्ये ऍव्हरेज पाहिजे असं मला सिंपली तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. ही होती आपली हाय ब्रेकआउटची स्ट्रॅटेजी. जसं उदाहरण मी तुम्हाला वाटलं तर एक सोबत दाखवेन सगळं, मग तुम्हाला इझिली समजून जाईल. कारण ह्या मला वाटत नाही ह्या 5-10 दिवसामध्ये मार्केटनं कुठं अप साईडला ब्रेकआउट दिलेला आहे, सेल साईडला आलेला आहे मार्केट, असं तर कुठं झालेलं दिसत नाहीये. मी वाटलं तर तुम्हाला एक 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 सिंपल उदाहरण तुम्हाला, अजून बरीच आहेत बरं का ह्याच्यामध्ये, रूल असे खूप आहेत सांगण्यासारखे. हा सापडल्यावर हा कालच्या दिवसाचा आहे बरोबर आहे. जाऊन मार्केटने काय केलं, डायरेक्टली ब्रेकआउट केला. बघा ही रेड कॅन्डल ब्रेकआउट देऊन मग बनलेली आहे. ही रेड कॅन्डलच्या खाली निघलं मार्केट, इथं सेल करायचं आहे का, अजिबात नाही. ही रेड कॅन्डल म्हणजे इथं केला असता निघलं नाही मार्केट खाली. ओके, ही रेड कॅन्डल आणि याच्या खाली निघताना इथं सेल साईडला पोझिशन बनते. ओके, हे बघा सेल साईडला पोझिशन बनते, मार्केट इझिली मुवमेंटम करता येतं. सिंपल स्ट्रॅटेजी आहे, समजली असेल तुम्हाला, त्यामागची सायकोलॉजी समजली असेल. आता मार्केटचं थोडे सेंटिमेंट असतात बघा, ते सेंटिमेंट टार्गेट स्टॉप लॉस राहिले सांगायचं, सेंटिमेंट नंतर सांगतो. बघा एसएल कुठं लावणार तुम्ही, त्या सेम रेड कॅन्डलच्या थोडासा वरती बफर देऊन एसएल लावायचा. ओके, म्हणजे ती जी रेड कॅन्डल कन्फर्मेशन आहे त्याच्यावरती थोडासा बफर देऊन एसएल लावायचा. टार्गेट तुम्ही 1:1.5 पर्यंत बुक करू शकताय. ओके, तिथून जास्तीत जास्त किती तुमच्या मनानं करा, 1:1 पासून बुक करायला चालू करा, कारण अॅक्युरसी सापडते, सगळी अॅक्युरसी सापडते. ठीक आहे, अॅक्युरसीवर खेळ करू शकताय तुम्ही नक्कीच इझिली. बघा मार्केट किती आता मुवमेंट किती केलं तुम्हाला, 1:5चं केलेलं आहे, एवढे हाव करायची काय सुद्धा गरज नाहीये. ठीक आहे, आपण आपलं 1:2च्या आसपास गेलं, 1:1.5 गेलं तरी सुद्धा क्वांटिटी उडवून टाकायच्या, कारण अॅक्युरसी आपण रॅप करतो. जसं अजून तुम्हाला एक सिंपल काय सांगतो बघा, इथं पण बघा, इथं पण PSY नंबरचा डायरेक्टली ब्रेकआउट केलेला आहे, तरी पण मार्केटने रिटेस्ट का दिला, रिटेस्ट का दिला हे बघा. मार्केटचे ॲबनॉर्मल सिच्युएशन तुम्हाला समजायला पाहिजे. 1.5% अप गेलेला, एवढं पळत पळत अपसाईडला गेल्यावरती रिटेलर लोकांच्या डोक्यात काय असतं माहितीये का, बाबा एवढं वरती गेलेलं आहे, खाली येईल एकदा असं त्यांच्या डोक्यात असतंय. हा बरोबर ना, एवढं मोठं फास्ट वरती गेलेलं आहे तर एकदा तर थोडं रिट्रेसमेंट करायला खाली येईल, म्हणून ती लोक सेल पण मारत असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे एवढं जर इतक्या वरती जाऊन ब्रेकआउट देत असेल ना तर थोडासा वेट करायचं, तर मार्केट सस्टेन होतं मग फॉल करतं. फॉल येणं फिक्स आहे, हे बघा फॉल येणं फिक्स आहे, कन्फर्म आहे, मार्केट पडतं, काय टेन्शन घ्यायचं काय काम नाहीये. पण ती सेंटिमेंट तुम्हाला समजायला पाहिजे. वाटलं सर मी हळूहळू एक 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 व्हिडिओमध्ये हे सेंटिमेंट सगळे समजतील तुम्हाला, फक्त तुम्ही नोट डाऊन करणं गरजेचं आहे. तुम्ही नोट डाऊन जर केले नाही गोष्टी तर बिनधास्त राहा. जानेवारी 1 पासून तुम्ही चांगले ट्रेड मारा. मी ट्राय करेन या पहिल्या 6 ते 7 दिवसामध्ये अख्खाच्या अख्खा कोर्स संपवून टाकायला. ठीक आहे, आता हे जसं झालं ह्याच प्रकारे डे लो ब्रेकआउटची स्ट्रॅटेजी आहे. डे लो ब्रेकआउट म्हणजे कसं, सपोज करा ह्याच्या ऑपोजिट, सपोज करायचं काय करा ह्याच्या ऑपोजिट, मार्केट असं असं आहे, हा असं मार्केटनं क्लोजिंग दिलेली आहे इथं. ओके, क्लोजिंग दिली, दुसऱ्या दिवशी मार्केट चालू हा काय आपल्यासाठी डेलो आहे बरोबर, हा डेलो आहे. दुसऱ्या दिवशी मार्केट चालू झालं, बघा ही स्ट्रॅटेजी खूप कामाला येते बरं का, आता सांगतो ही स्ट्रॅटेजी खूप कामाला येते बघा. दॅट जाऊन काय केलं मार्केटनं, ब्रेकडाऊन दिला की सगळे लोक सेलवर सेल मारा चालू करतात, सेल लगेच करतात लोक. तुम्हाला सांगतो मी, सेल लगेच करतात. इथं नुसती ग्रीन कॅन्डल बनवून द्यायची, ग्रीन कॅन्डल बनली, हा तिचा हाय ब्रेकआउट होता ना, आपण काय करायचं, बाय साईडला एंट्री बनवायची. ओके, दुसरी कॅन्डल रनिंग कॅन्डल मध्ये बनवायची. ओके, रनिंग कॅन्डल मध्ये बनवायची. आता सांगतो, या रनिंग कॅन्डल मध्ये हाय ब्रेकआउट ह्याच्या वरती निघताना बाय साईडला पोझिशन बनवायची, मार्केटमध्ये अपसाईड मुवमेंटम येतं. ह्याच्यापेक्षा परफेक्ट स्ट्रॅटेजी नाही. इतके ट्रेड सापडतात ना, काही बोलायचं काम नाहीये. डे लो ब्रेकआउट वरती खूप सगळे ट्रेड मार्केटमध्ये इझिली कॅप्चर करता येतात. कालच्या दिवसाचा डे लो ब्रेकआउट आणि इंट्राडेचा लो ब्रेकआउट वरती सुद्धा सापडतात. पण मी कन्फ्युजन करणार नाही तुमचा अजिबात. इंट्राडे लो ब्रेकआउटची ही सिंपल स्ट्रॅटेजी आहे. जसं बघायचं सिंपल दाखवतो मला, ही क्लोजिंग प्राइस बरोबर आणि हा
कालच्या दिवसात नाही त्या मागच्या दिवसाला लो आहे, हा ग्रॅप करायचा नाही बरं का, म्हणजे हा पकडायचा नाही बरं का डेलो आपल्याला. इथं आपण फक्त बाय साईडला का पोझिशन बनवणार आहे, क्लोजिंग प्राइसचा ब्रेकडाऊन झालेला आहे, प्लस एक सपोर्ट होता त्याचा पण ब्रेकडाऊन झालेला आहे. पण सेंटिमेंट समजून घ्या तुम्ही, सेंटिमेंट तुम्हाला समजायला पाहिजे. हे बघा हा वाला ट्रेड आपण कॅप्चर पण केलेला होता. खूप भारी भारी मार्केटमध्ये मुवमेंट होतं, सगळीकडे एसएल टार्गेट सेम आहे. ठीक आहे, फक्त काय होतं तुम्हाला सांगतो, सेल साईडच्या ट्रेडमध्ये ना मोठं टार्गेट पकडायला चान्स आहे. मला सांगा इथं सेल केल्यावर रिटेलरनी स्टॉप लॉस कुठे लावले असतील? हे बघा एक तर ट्रेंड सगळा डाऊन आहे बरोबर. इथं 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 सगळे रिटेलरचे स्टॉप लॉस असतात मार्केटमध्ये. मार्केट एक चांगलं मुवमेंट करतं, फक्त आपण जास्त हाव करायची नाही, ही गोष्ट पण तुम्ही सगळेजण लक्षात ठेवा. ठीक आहे, अजून एखादं उदाहरण असेल तर दाखवतो. माझं म्हणणं आहे की तुम्हाला ओळीनं ज्यावेळेस मी उदाहरण दाखवायला चालू करेन ना, त्यावेळेस तुम्हाला खरी मजा येणार आहे. ज्यावेळेस मी ओळीने एक्झाम्पल दाखवेन, हा हे बघा अवॉइड करायचे रिझन पण बघा बरं का. जसं बघा इथे येऊन दर 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 ब्रेकडाऊन दिला मार्केटनं, दिलाय का नाही, इथं ग्रीन कॅन्डल बनली दिसलं का तुम्हाला, इंट्राडे लो वरती ग्रीन कॅन्डल बनलेली आहे. ग्रीन कॅन्डल ज्या वेळेस बनते त्यावेळेस बाय साईडला पोझिशन बनवायची नाही, बाय साईडला पोझिशन बनवायची नाही. लिहून घ्या, काय घ्यायचं ते घ्या, पण बनवायची नाही. डायरेक्टली ब्रेकडाऊन पाहिजे आपल्याला, सपोर्ट वरती ग्रीन कॅन्डल नको आहे. ओके, अरे आता सहज जास्त उदाहरण नाही सापडणार तुम्हाला दाखवण्यासाठी, तरी पण ट्राय करतो सापडणार. हा हे बघा, हा काय कालच्या दिवसाचा लो आहे मार्केटमध्ये. इथं बघा, इथं ग्रीन कॅन्डल बनतायत, तुम्ही बघा नीट ग्रीन कॅन्डल बनतायत, पण सपोर्ट वरती म्हणलेत का? इथं कुठे सपोर्ट दिसतोय का तुम्हाला? नाही सपोर्ट दिसतोय का? अजिबात सपोर्ट नाही आहे इथं. आणि मग जाऊन डेलोचा ब्रेकडाऊन केला, मग ग्रीन कॅन्डल बनली, मग मार्केटमध्ये अपसाईड मोमेंटम आला. ऍक्युरसी आहे भावांनो, जुन्या लोकांना सगळ्यांना याचा एक्सपिरियन्स आहे खूप सारा. हा अजून एक राहिलो बघा, समजा एखादी कन्फर्मेशन कॅन्डल बनते तर त्या जागी दुसरा सपोर्ट नको आहे. सपोज करा आता इथं कन्फर्मेशन कॅन्डल बनते, तर हा सपोर्ट मार्केटमध्ये कुठं आहे? खूप साऱ्या खूप दूर आहे हा सपोर्ट, बरोबर का नाही? आणि ही जर जाऊन मार्केटमध्ये असा ब्रेकडाऊन देऊन हिथं येऊन ग्रीन कॅन्डल बनली असती, सपोर्ट वरती येऊन ग्रीन कॅन्डल बनली असती, आपण ट्रेड डायरेक्टली अवॉइड केला असता. ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच बास. तुम्ही बॅक टेस्ट करा आणि तुमचा मेंदू लावा, हे सांगतो मी. तुमचा मेंदू लावा, ह्याच्यामध्ये भरपूर अशी बॅक टेस्टिंग करून मार्केट US100 किरकोळ इझी एकदम बेस्ट सिंपल साधं आहे. अशा प्रकारे आपल्याला अनालिसिस करता. हे बघा जात उदाहरण सापडलं, हा डेलो त्याचा डायरेक्टली ब्रेकडाऊन केला, ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन आली आणि मार्केटनं स्टॉप लॉस मारला. रिझन किती पिपची कॅन्डल आहे? 81 पिपची कुठं कॅन्डल नसते. ओके, 81 पिपच्या कॅन्डलला कॅन्डल म्हणत नसतात. ठीक आहे, ॲबनॉर्मल कॅन्डल आहे, अशा वेळेस एंट्री मारायची नाही. या गोष्टी तुम्हाला बॅक टेस्टिंग करून समजणार बघा. मी किती गाजा तोडून सांगितलं तुम्हाला घंटा काय करणार नाही. बाकी व्हिडिओ असेच रेग्युलर येत असतील छान छान, फक्त कमेंट मारत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.